धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर आपण आता धाराशिवच्या एडशी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा या ठिकाणी चालू असलेला आपल्याला पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16 गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी प्रशासनाने काही बोरवेल्स असतील, काही विहिरी असतील, हे अधिग्रहण सुद्धा केलेलं आहे। मात्र पाण्याची टंचाई जी आहे ही उष्णतेची तीव्रता जी वाढलेली आहे तेव्हापासून जवळजवळ एक 15 दिवसापासून ही पाण्याची टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि ह्या एडशी गावामध्ये जवळजवळ 3 ते 4 टँकरच्या माध्यमातून हे पाणी पुरवठा केला जातोय। आपण आता या ठिकाणी जे पाणी भरतात महिला त्यांच्याशी संवाद साधूयात। मावशी, पाणी भेटतं का तुम्हाला? भेटतंय 4 दिवसाला। 4 दिवसाला? कधीपासून, म्हणजे किती दिवस झाला सुरू आहे टँकर? आमचा दुसरा हप्ता आहे, तिसरा। 15 दिवस झाले। आणि किती दिवसाला येतं तुमच्याकडे? 4 दिवसाला एकदा। 4 दिवसाला एकदा? ते पुरतं का पाणी तुम्हाला? पुरत नाही, पाणी जास्त जनसंख्या झालाय आमच्या इथं। आता तुमची काय मागणी आहे? आठवड्यातला आम्हाला 2दा टँकर पाहिजे। 2दा द्यायला पाहिजे? बरं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही बॅरल जी दिसतात आपल्याला, हे सगळे रिकामे बॅरल आहेत आणि ही बॅरल भरण्यासाठी या टँकरच्या जवळ ही महिला मंडळी जी आहे ती सगळी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिवमध्ये बऱ्याच गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, उन्हाची तीव्रता वाढली आहे। आपल्याबरोबर एडशी गावातले ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत। कशा पद्धतीने पाणी पुरवठा केला जातो, काय परिस्थिती? आपण प्रत्येक कुटुंबाला 500 लिटर पाणी देतो, बॅलर मध्ये वाटप करतो आणि 4 दिवसाला टँकर येत आहे 1 पॉइंटला। 4 दिवसाला? 4 दिवसाला। आता हे किती दिवसापासून सुरू आहे? 9 तारखेपासून चालू आहे, 15 दिवस होऊन गेले। बरं। हो। आता काही लोकांची मागणी किंवा पाणी पुरत नाही, मग त्याच्यावर काय पर्याय? आता लाईटच्या हे ना आपल्याला टँकर 1-2 खेप, म्हणजे लाईटची सुद्धा अडचण येते तुम्हाला? हो, लाईटची अडचण आहे। 6 तासाचा लाईट आहे आळणीला। हा, त्याला मी बोललो होतो बाबा आम्हाला 8 तास लाईट द्या, म्हणजे 2 खेपा तरी होत्या ना आमच्या 24,000 टँकरचं। बरं। सध्या एकच ट्रिप होती, आता टँकर भरायला 2-2.5 तास लागतात आणि वितरण व्हायला 2 तास लागतात। अच्छा। त्याच्यामुळे 24,000चं टँकर भरायला 2.5 तास आणि खाली व्हायला पण 2.5 तास। 6 तासामध्ये एकच खेप व्हायली आमची। 8 तास लाईट पाहिजे तिकडे आळणीमध्ये। म्हणजे लाईट नसल्यामुळे मग तुम्ही संध्याकाळी पण वाटप करता का पाणी? हो, संध्याकाळी डे नाईट चालू आहे, 2 शिफ्ट मध्ये पाणी। आता हे रात्रीचीच डे नाईट चालू आहे पाणी। आणि आता किती 3 टँकर माझ्या माध्यमातून? 3 टँकर आहेत, 12,000 लिटरच्या 2 टँकर आहेत आणि हे 24,000चं एक टँकर। कोहर होतं का हे सगळं? होतंय का? होतंय आता सध्या तर आहे। जशी टंचाई वाढेल तसं टँकरची मागणी करून अजून टँकर वाढवावं लागेल। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही पाण्याची जी अवस्था आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी कमतरता भासू लागलेली आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पाणी टँकरवर जशा पद्धतीने गोंधळ असतो, गोंधळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत जी आहे या एडशी गावाला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करत असल्याचं सुद्धा ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आपल्याला सांगितले। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, एडशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।